लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील तुम्ही हॅट्रिक गाठलेली आहे, काय सांगाल? हे बघा, मुलुंडमध्ये 6 पैकी 6 भारतीय जनता पक्षाचे उमेदवारांनी विजयी केलेला आहे आणि मुलुंडची जनतेने फेक नरेटिव्हला नाकारला आहे आणि आमचे सर्वांचे केलेले विकास कार्याचा जो थेट नरेटिव्ह आहे, मुलुंडची जनतेने थेट नरेटिव्हला आशीर्वाद दिलेला आहे आणि फेक नरेटिव्हला उचलून फेकून दिलेलं आहे. ठाकरे बंधू कुठे आघाडी घेता दिसत नव्हते, काय सांगा? नाही, हे बघा, मुलुंडच्या 106 क्रमांक वॉर्डमध्ये कसाकसीचं चालू होतं. त्यांनी फेक रील्स बनवली, मुल्ले आणले, टोपी घालून बनियान लुंगी याच्यात फिरवले आणि एक फेक व्हिडिओ काढला की हे सर्व धारावीकर त्यांचा घर बघायला आलेत, मुलुंडमध्ये पेट्रोल पंप कधी होणार नाही आहे. या सर्व फेक नरेटिव्हला आमचा विकास कार्याचा थेट नरेटिव्हनी पछाडलंय. मुंबईत पाहायला गेलं की ठाकरे बंधू कुठे आघाडीवरती येताना दिसत नाही, कसा पाहिजे? नाही, हे बघा, फक्त मुंबई कशाला, पूर्ण महाराष्ट्रामधनं त्यांचा सुपडा साफ झालेला आहे. महाराष्ट्राची जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा विकासाचा मॉडेलला आशीर्वाद दिलेले आहेत आणि यांचे फेक नरेटिव्हचे मॉडेलला महाराष्ट्राची जनतेने उचलून फेकून काढलंय. सर, आपण बघतोय की आता बऱ्याच ठिकाणचे निकाल आपल्या समोर आलेले आहेत, काहीच निकाल आता बाकी आहेत. तर काय आता बृहन्मुंबई महानगरपालिकेवर आता बीजेपीचाच झेंडा फडकणार का आणि महापौर असणार का? 100% निवडणुका चालू झाली त्या दिवशीपासून आम्ही सांगतोय की मुंबईमध्ये यंदा महायुतीचाच महापौर बसणार आणि ते आता खरं होताना दिसतंय. आपण जनता राजाला काय सांगाल? जनतेला हेच सांगितलंय, भरभरून जे आशीर्वाद तुम्ही आम्हाला सर्वांना दिलेले आहेत, आमची जबाबदारी वाढलेली आहे. मुंबईसोबत मुलुंडचा पण विकास आता ट्रिपल गतीने होणार आहे.